परवा पुण्यामध्ये एक आमची भगिनी रात्री मित्राबरोबर बोपदेव घाटात गेले, तिथे 3-4 नराधमाने तिच्यावर बलात्कार केला। आज मगाशी बातमी आली 13 वर्षाच्या चिमुरडीवर पिंपरी चिंचवड मध्ये बलात्कार होत असेल। जर आमची बहीण सुरक्षित करू शकत नसाल तर बहिणीला लाडकी म्हणण्याचा कुठला नैतिक अधिकार आहे, हा प्रश्न आपल्याला विचारावा लागेल। कारण राज्याचं गृहमंत्री पद ज्यांच्या हातात आहे ते अर्धे उपमुख्यमंत्री, अर्ध्या उपमुख्यमंत्र्यांच्या हातात राज्याचं गृहमंत्री पद आहे। पण महाराष्ट्र राज्यात, पुरोगामी महाराष्ट्रात गृहमंत्र्यांच्या गृह जिल्ह्यात गेल्या 240 दिवसात 213 बलात्काराच्या दुर्दैवी घटना घडल्या। जर गृहमंत्र्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यात जर एवढ्या घटना घडत असतील तर खरंच महाराष्ट्राला हा प्रश्न पडतो की 3-3 नेते, एक फुल दोन हापचं सरकार 3-3 बॅनर लावतात। माननीय मुख्यमंत्री म्हणतात मुख्यमंत्री लाडकी बहीण, गुलाबी जॅकेटवाले म्हणतात माझी लाडकी बहीण, आणि नागपूरवाले म्हणतात लाडका देवा भाऊ। आणि एक फुल दोन हापचं, एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री असताना, हे सरकार लाडकी बहीण असताना जर बहिणीला सुरक्षितता देऊ शकत नसेल तर महाराष्ट्रातल्या माता भगिनींनी हा निर्णय घ्यायला पाहिजे की आया बहिणींच्या सुरक्षेचं, हक्काचं सरकार यायला हवं, ते शिवस्वराज्य यायला हवं। याची भूमिका तुम्हाला या पुढल्या काळात घ्यावी लागेल।